तर मंडळी मी आज बनवतोय शेजवानची चटणी। आता चायनीज म्हटल्यावर सगळ्यांना आवडतं आणि त्यातल्या त्यात शेजवानची चटणी म्हटल्यावर सगळ्यांची आवडती असते। आता ही शेजवानची चटणी एकदम चमचमीत आणि एकदम टेस्टी कशी बनवायची आणि त्याचबरोबर ही घरात बनवलेली शेजवानची चटणी ना कमीत कमी 1-2 महिने तरी राहिली पाहिजे, म्हणजे टिकली पाहिजे। त्यासाठी काय करायचं आणि काही नाही करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात आधी शेजवान चटणीसाठी एका भांड्यामध्ये पाणी तापून घेतो। 3 ते 4 ग्लास पाणी घेतलेले आणि पाण्याला चांगलं खळखळ असं उकळून घेणार आहे। जसं पाण्याला उकळी यायला चालू झाली ना, आता या उकळत्या पाण्यामध्ये 30 ते 40 काश्मीरी लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारच्या लाल मिरच्या असतात वाळलेल्या। या मिरच्यांच्या देठा जे आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। आता या उकळत्या पाण्यामध्ये या सगळ्या मिरच्या टाकून घेतो आणि मिरच्या चांगल्या प्रकारे शिजवून घेतो। म्हणजे 15 ते 20 मिनिट या मिरच्या चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। आता माझ्याकडे टाइम नसल्यामुळे ना ह्या मिरच्या मी पाण्यामध्ये उकळून घेतोय, म्हणजे चांगलं शिजवून घेतोय। जर तुमच्याकडे खूप सारा वेळ असेल तर या गरम पाण्यामध्ये या मिरच्या ज्या आहेत ना 1 तासासाठी तुम्ही भिजत ठेवू शकता। म्हणजे तुम्हाला जी प्रोसेस सोपी वाटेल ती प्रोसेस तुम्ही करून घ्या। एकतर तुम्ही भिजत ठेवू शकता, नाहीतर तुम्ही पाण्यामध्ये अशा प्रकारे उकळून घेऊ शकता। माझ्याकडे टाइम नसल्यामुळे मी अशा प्रकारे मिरच्या ज्या आहेत ना पाण्यामध्ये चांगलं उकळून घेतोय। हे बघा मंडळी, 20 मिनिट झालेले आहेत। मिरच्यांना चांगलं शिजवून घेतलेले आहे। मिरच्या आता चांगलं मऊदार असं शिजलेले आहेत। तुम्हाला दाखवतो मिरच्या कशा शिजलेल्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे एकदम छानपैकी आणि एकदम मऊदार असं मिरच्या शिजलेल्या आहेत। मिरच्या तर आपल्या शिजून रेडी झालेल्या आहेत। आता गॅस बंद करून घेतो आणि भांडं जे आहे खाली काढून घेतो आणि मिरच्या थंड करून घेतो। मंडळी 10-20 मिनिट झालेले आहेत। मिरच्या चांगल्या प्रकारे आता थंड झालेल्या आहेत। आता या ज्या थंड झालेल्या मिरच्या आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतो। तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे मिरचीची पेस्ट एकदम बारीक अशी करून घेतलेली आहे। मिरचीची पेस्ट करून घेत असताना एकदम कमीत कमी पाणी वापरून करायचं आहे। यामध्ये 1 अर्धी वाटी मी पाणी टाकून घेतलं होतं। त्यामुळे मिरचीची जी पेस्ट आहे ना एकदम मऊदार अशी झालेली आणि एकदम बारीक अशी झालेली तुम्ही बघू शकता। मी आता एक कढई गॅसवरती गरम करून घेतलेले आहे। या गरम झालेल्या कढईमध्ये ना 1.5 ते 2 वाटी तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। आता या गरमागरम तेलामध्ये ना 1 वाटी बारीक कट केलेला लसूण टाकून घेतोय। या लसणाबरोबर 1 वाटी बारीक कट केलेला आलं टाकून घेतोय। आल्याबरोबर आता बारीक कट केलेली कोथिंबीरीची काडी ज्या असतात ना त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतोय थोडीशी। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर ना तेलामध्ये 3 ते 4 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। म्हणजे आलं, लसूण आणि कोथिंबीरीची जी काडी असते ना त्याला पण थोडासा कलर आला पाहिजे, थोडासा सोनेरी कलर आला पाहिजे, तोपर्यंत तेलामध्ये परतून घेतोय। या कोथिंबीरच्या ज्या काड्या बारीक कट करून टाकल्यात ना त्याच्यापेक्षा तुमच्याकडे सेलरी जर असेल, जर तुमच्याकडे इझिली अवेलेबल होत असेल तर सेलरी पण तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। हे बघा, आलं आणि लसणाला भाजता भाजता आता ऑलमोस्ट 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आल्याला आणि लसणाला आता थोडासा सोनेरी कलर यायला चालू झालेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। आता यामध्ये मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे। मगाशी आपण जी मिरची शिजवून घेतली होती आणि बारीक पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट मी यामध्ये आता टाकून घेतोय। मिरचीची पेस्ट टाकून झाल्यानंतर ना आलं आणि लसूण जे आहे आणि त्याचबरोबर तेल आहे त्याच्याबरोबर मिरचीच्या पेस्टला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता या चटणीला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। म्हणजे या चटणीपासून ना परत आता तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत चटणी परतून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे। आणि अजून एक मंडळी, जेव्हा आपण चटणी परतून घेत असताना गॅस जी आहे मीडियम ठेवायचं आहे, जास्त हाय हीटवरती ठेवायचं नाही आहे। आणि त्याचबरोबर ना चटणी चमच्याने सतत हलवत राहायचं आहे। त्यामुळे काय होतं ना चटणी खालून करपणार वगैरे नाही। हे बघा मंडळी, 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। चटणी चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे। चटणी बनवून ना आता तेल वेगळं व्हायला चालू झालेले तुम्ही इथं बघू शकता आणि त्याचबरोबर चटणी एकदम दाणेदार झालेली। आणि अजून एक मंडळी, जेव्हा पण तुम्हाला शेजवानची चटणी जास्त दिवस टिकवून ठेवायची असते तेव्हा थोडंसं जास्त तेल यामध्ये टाकावं लागतं। कारण शेजवानच्या चटणीमध्ये ना तेल जे आहे ना प्रिझर्वेशनचं काम करतं।
आणि जेव्हा पण तुम्हाला शेजवानची चटणी वापरायची असती तेल बाजूला सारायचं आणि फक्त चटणी यूज करायची. आणि जे राहिलेलं तेल असतं ना ते चायनीज रेसिपीजमध्ये चिली ऑइल म्हणून यूज करू शकता. आता थोडंसं गॅस कमी करून घेतो आणि आता यामध्ये ना 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे ग्रीन चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस, 2 चमचे सोया सॉस आणि आता शेवटी 3 ते 4 चमचे व्हिनेगर. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर चटणीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चटणीला 3 ते 4 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर टाकून घ्यायचं आहे. ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची पावडर टाकून घेतलेली आणि त्याचबरोबर 1 चमचा मीठ टाकून घेतोय. मीठ जे आहे ना तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये. आता यामध्ये सगळ्यात शेवटी 1 चमचा साखर. साखर जे आहे ना चवीला थोडंसं बॅलन्स करतं, त्यामुळे यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि काही लोक यामध्ये ना आरोमॅट पावडर किंवा MSG किंवा मग अजिनोमोटो या अशा तिन्हीमधले एक कुठलं तरी तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता जर तुमच्याकडे असेल तर. नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, नाही टाकलं तरी चालेल. मीठ आणि साखर यामध्ये चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले. तर अशा पद्धतीने एकदम चांगल्या आणि सोप्या पद्धतीने शेजवानची चटणी आपली रेडी झालेली आहे. दिसायला तर एकदम चमचमीत दिसते, जसं बाहेरच्या गाड्यावरती वगैरे जसं भेटतं ना सेम तसं झालेलं आहे. टेस्ट आणि फ्लेवर पण तसंच झालेलं आहे. आणि ही घरी बनवलेली शेजवानची चटणी एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा डबीमध्ये घालून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात ना तर कमीत कमी 2-1 महिने सहज टिकते मंडळी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मग काय मंडळी, कशी वाटली शेजवानची चटणी? एकदम चमचमीत आणि एकदम टेस्टी झाली की नाही? दिसायला पण एकदम कलरफुल झालेले आहे. बाहेर चायनीजच्या गाड्यावरती कलर दिसण्यासाठी वगैरे कलरचा वापर केला जातो, पण आपण आता बनवलेल्या चटणीमध्ये ना कुठल्याही प्रकारचा कलर वगैरे यूज केलेला नाही आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये MSG वगैरे टाकला जातो, म्हणजे प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकले जातात. तर असे कुठलेही प्रिझर्वेटिव्ह यामध्ये आपण टाकलेले नाही आहेत. एकदम घरगुती पद्धतीने आणि एकदम मस्त अशी झालेली. आणि त्याचबरोबर मंडळी, तुम्हाला वाटत असेल ह्या शेजवान चटणीमध्ये ना खूप सारं तेल यूज केलेलं आहे, बरोबर की नाही? त्याचं कारण असं आहे, तेल ना चटणीला प्रिझर्व करतं, म्हणजे चटणीला जास्त वेळ टिकवून ठेवतं. त्यामुळे आपण जास्त तेल यूज केलेलं आहे. जेव्हा पण तुम्ही चटणी यूज कराल ना तेव्हा तेल थोडंसं वेगळं करायचं आणि चटणी वापरायची. आणि जे राहिलेलं तेल असतं हे बाकीच्या चायनीज रेसिपीजमध्ये ना चिली ऑइल म्हणून तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्ही शेजवान राईस, शेजवान नूडल्स यामध्ये यूज करू शकता. तर मंडळी, अशा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी शेजवानची चटणी तयार करू शकता. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा डोशाबरोबर किंवा शेजवान राईस बरोबर, शेजवान नूडल्स बरोबर खाऊ शकता. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.